सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पंचवार्षिक निवडणूक आज रोजी शांततेमध्ये पार पडलेली आहे। सदरच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले सर्व उमेदवार, त्यांचे पॅनल प्रमुख, त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने सटाणा शहरामध्ये आले होते। काल दिवसभर मतदान प्रक्रिया पार पडली होती आणि आज मतमोजणी होती। या दोन्ही वेळी सर्व विजयी उमेदवार, पराभूत उमेदवार, त्यांचे समर्थक, पॅनल प्रमुख आणि हितचिंतक यांनी शांतता राखून पोलीस प्रशासनाला जी मदत केलेली आहे त्याबद्दल मी सटाणा पोलीस प्रशासनातर्फे त्यांना शतशः धन्यवाद देतो। तसेच निवडणुकीनंतर व्यापारी गटातील पराभूत उमेदवार जयप्रकाश सोनवणे व पंकज दिनकर सोनवणे यांच्यामध्ये आपसामध्ये मारामारी झाली। त्याबाबत कारणांचा आम्ही मागोवा घेत आहोत, परंतु या घटनेमध्ये 4 ते 5 लोक जखमी झाले होते, त्यामुळे त्याला गांभीर्य आले होते। लोकांनी गावातून पोलीस स्टेशनला मोर्चा घेऊन तक्रार देण्यासाठी आले होते, परंतु नंतर या दोन्ही पक्षांनी आपसामध्ये काहीतरी त्यांची बैठक झाली आणि त्यांनी पोलिसांना तक्रार द्यायला नकार दिला। परंतु तरी सुद्धा सार्वजनिक ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून शांतता भंग केला, आपसामध्ये पोलिसांच्या समक्ष मारामारी केली, ही कायदेशीरदृष्ट्या अयोग्य बाब होती। यामुळे शांतता व सुव्यवस्थेत धोका पोचण्याचा निर्माण झाला होता, परंतु पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी धाव घेऊन सदर जे भांडण करणारे दोन्ही पक्ष होते त्यांच्या विरुद्ध आज रोजी सटाणा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 248/2025 भारतीय न्याय संहिता कलम 194(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्यातील जे संभाव्य आरोपी आहेत जयप्रकाश दगाजी सोनवणे, नितीन दगाजी सोनवणे, मनोज हिरामन सोनवणे, शिवप्रकाश जयप्रकाश सोनवणे, रोशन आनाजी सोनवणे, सर्व राहणार मालेगाव रोड सटाणा। त्याचबरोबर पंकज दिनकर सोनवणे, दीपक गोविंद सोनवणे, योगेश बाळासाहेब रोंदळ, योगेश प्रभाकर सोनवणे, बाळासाहेब दिनकर सोनवणे, प्रभाकर रघुनाथ सोनवणे, सर्व राहणार मालेगाव यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून सार्वजनिक रस्त्यावर एकमेकांना मारहाण करून पोलीस प्रशासनाच्या समोर सार्वजनिक शांतता बिघडवताना मिळून आले म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे। माझी सटाणा शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अफवाला बळी पडू नये किंवा कोणी काही सांगते याकडे लक्ष देऊ नये। सटाणा शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि सर्वांनी आपापल्या ठिकाणी शांततेमध्ये आपापले नित्यक्रम आहे ते आटोपून घ्यावे। कुठल्याही प्रकारच्या दबावाला किंवा आमिषाला बळी पडू नये आणि शांतता राखावी ही विनंती।